नमस्कार, मी दीपाली साबळे ढांडे, राहणार अकोले. शब्दसाज साहित्यिक स्नेहसंमेलन आयोजित अभिवाचन स्पर्धा 2026 यात मी स्वरचित साहित्य सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे बा. कधी डोळा पाणी दिसलं नाही त्यांच्या, कधी डोळा पाणी दिसलं नाही त्यांच्या, लेक उजवताना ढसाढसा रडताना पाहिलं. कधी जोडून हात वाकले नाही कोणापुढे ते, कधी जोडून हात वाकले नाही कोणापुढे ते, काळीच काढून देताना त्यांना झुकलेलं पाहिलं. दाह न यावा कोणताच, दाह न यावा कोणताच लेकीच्या डोक्यावर, म्हणून लग्नात जावयापुढं हात जोडताना पाहिलं. सासर जोडतावेळी माहेरचा उंबरठा ओलांडताना, सासर जोडतावेळी माहेरचा उंबरठा ओलांडताना पहिल्यांदाच बाला माझ्या ढासळताना पाहिलं. आईवानी घेतलं नाही कधी कुशीत त्याने, आईवानी घेतलं नाही कधीच कुशीत त्याने, पण डोळ्यांनीच त्यांचं गोंजारणं पाहिलं. माप ओलांडून जाताना, माप ओलांडून जाताना घरात नवऱ्याच्या, माप ओलांडून जाताना घरात नवऱ्याच्या, पण लहानपणीचं हक्काचं अंगण दूर दूर जाताना पाहिलं. जोडले नवे नाते परक्याशी, जोडले नवे नाते परक्याशी, पण बाला दूर जाताना पाहिलं. नव्या सासरच्या वाटा चालताना, नव्या सासरच्या वाटा चालताना माहेर सुटताना पाहिलं. माहेरच्या अंगणात भातुकलीचा खेळ चालायचा, माहेरच्या अंगणात भातुकलीचा खेळ चालायचा, राजकुमाराच्या अंगणातलं बाचं स्वप्न खरं होताना पाहिलं. पण बाच्या प्रत्येक लेकीला सुखाचं अंगण भेटेलच असं नाही, पण बाच्या प्रत्येक लेकीला सुखाचं अंगण भेटेलच असं नाही, तरीही सुख आमाप लाभावं लेकीच्या पदराला, तरीही सुख आमाप लाभावं लेकीच्या पदराला, म्हणून बाला राबताना पाहिलं. कितीही केलं तरी कमीच सासरच्या अंगणाला, कितीही केलं तरी कमीच सासरच्या अंगणाला, म्हणून बाला कधी काळी मरतानाही पाहिलं, बाला कधी काळी मरतानाही पाहिलं. धन्यवाद.